नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. चला तर पाहूया. जी एक्झाम झाली होती जिल्हा न्यायालयाची 2023, त्याची आता रिस्पॉन्स शीट आलेली आहे. पहा, उमेदवारांनी लिंकवर जाऊन आपलं रिस्पॉन्स शीट पाहू शकता, आपलं आन्सर पाहू शकता. आपण किती क्वेश्चन सोडवले, किती ॲक्युरेसी काय आहे आणि किती मार्क्स पडू शकते हे अंदाज तुम्ही घेऊ शकता. यानंतर 2 दिवसांनी तुम्हाला इथं हरकती नोंदवायची आहे. ज्यांना वाटेल का हा क्वेश्चन चुकीचा आहे त्यांनी तिथं हरकती नोंदवायची आहे 2 दिवसामध्ये. त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट येईल तुमची आणि त्यानंतर काही दिवसांना तुमचा रिझल्टसुद्धा लागेल. तर पहा, त्यासाठी तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा फिल करून इथं तुम्ही लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन मिळेल. हे तुम्हाला इथं क्लोज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल दिसेल. इथे पहा, तुमचं अर्ज भरलेलं दिसेल. तर इथे तुम्हाला साईडला 4 डॉट जे दिसतात, इथे तुम्हाला क्लिक करून ॲप्लाय पोस्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं युअर सिलेक्शन पोस्ट नेम दिसेल. इथे जे तुम्हाला आईचा डोळा दिसलेला आहे, इथे तुम्हाला असं ज्युनियर क्लर्क म्हणजे जो तुमचं एक्झाम आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला इथं पाहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा फॉर्म दिसेल. तर इथे तुम्हाला हे असं क्लोज करून घ्यायचं आहे. फॉर्म दिसल्यानंतर तुम्हाला इथं लगेच पुन्हा तिथे जाऊन पहा, साईडला ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट दिसेल. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं दिसेल तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट. तर इथं क्लिक हिअर जे दिलेलं आहे इथे तुम्हाला टच करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथं तुम्ही फॉर्म भरलेलं सगळं ओपन होईल. अशा पद्धतीनं तुमचं पहा इथं असं दिसेल. पहा, दिस बुक इज इंटरेस्टेड किंवा इंटरेस्टिंग हे तुमचे इथं दिसेल. आणि तुम्ही जो चूजन ऑप्शन दिलेला आहे हे इथे तुम्हाला खाली दिसेल. तुमचा आन्सर काय आहे आणि इंटरेस्ट म्हणजे जो ग्रीन केलेला राईट केलेला आहे तो बरोबर आन्सर आहे आणि जो रेड कलरचा दिलेला आहे तो आन्सर नाही आहे. आणि तुम्ही चूजन ऑप्शन इथं साईडला दिलेले तुम्ही कोणते चूज केलेले आहेत. तर हे अशा पद्धतीनं तुमचं इथं आन्सर की आलेली आहे. तुमचे मार्क्स तुम्ही इथे टोटल मोजू शकता किती बरोबर आलेले आहे. आणि यानुसार तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता. का एखादा क्वेश्चन तुमचा जर चुकीचा असेल तर त्याला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. ऑब्जेक्शन फॉर्मसुद्धा इथे दिलेला आहे. पहा, हे अशा पद्धतीनं तुमचं इथं रिस्पॉन्स शीट आहे. पहा, अशा पद्धतीने टोटल एकदम 40 पैकी क्वेश्चन आहेत 40 मार्काचे. वेगवेगळ्या शिफ्टनुसार एक्झाम झाली होती, त्यानुसार वेगवेगळे इथे क्वेश्चन असणार आहे ज्याच्या त्याच्या एक्झामनुसार. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं लॉग इन करून तुम्ही तुमचं आन्सर की पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.